महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारे यांचा मोठा खुलासा. पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की वैशाली हगणवे प्रकरणात सुद्धा कॅरेक्टर बदनाम केले, आता सुद्धा या डॉक्टरचे कॅरेक्टर बदनाम केले. संपदा मुंडे हॉटेलमध्ये गेली कशी, रात्री एखाद्या महिलेला हॉटेल कसे मिळते, ती रात्री का गेले हॉटेलमध्ये, हे हॉटेल भोसले यांचे आहे, हा नगराध्यक्ष पदाचा दावेदार आहे. जयकुमार गोरे बाजूला आहे यांच्यावर सुद्धा आरोप केले. भुजबळांचा जामीन रद्द करून मंत्रिमंडळातून बाहेर काढा, जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जरांगे यांनी स्पष्ट मागणी केली की भुजबळांचा जामीन रद्द करून त्यांना मंत्रिमंडळात बाहेरचा रस्ता दाखवा, तसेच येत्या कॅबिनेट बैठकीत सातारा संस्थानचे गॅझेट काढा. आता आमच्यात थांबायची क्षमता नाही. सरकारने विलंब केला तर आम्ही पुन्हा निर्णायक आंदोलन छेडू. मराठा समाजाची सहनशीलता आता संपत आली आहे, असेही जरांगे पाटलांनी यावेळी स्पष्ट केले. हवामान विभागाकडून पुढील काही दिवस शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार वसई विरार शहरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. या अवकाळी पावसामुळे दिवाळी दरम्यान फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे तसेच वाढलेल्या दळणवळणामुळे खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेत बराच फरक पडला आहे. नरकचतुर्दशी ऑक्टोबर 21 दिवशी 175 या धोकादायक पातळीवर पोहोचलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक आता 53 इतका नोंदवण्यात आला आहे. परिणामी शहरातील वायू प्रदूषणातही घट झाली आहे. वसई विरारचे सामान्य नागरिक अगोदरच आर्थिकदृष्ट्या खालवले आहेत, त्यात रस्त्यातील खड्ड्यात बुडून मरायचे का, असा सवाल नागरिकांना पडलाय. वसई विरार खड्डे पडलेत की वसई विरार खड्ड्यात चालला आहे ते काही समजतच नाही, असे वक्तव्य सुजलाम सुफलाम राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष भूषण धामणे यांनी केला.